समोर आले या बाबतीत मी विधान परिषदमध्ये पण चर्चा केली। आमच्या अतुल सावेंनी मला शब्द दिला का मी सीएम साहेबांसोबत याच्याबाबत बैठक लावतोय आणि आता 1 महिना होतोय। आता अतुल साहेबवरच हक्कभंग करावी लागेल की काय अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे। आश्वासनाची पूर्तता होत नाही आणि एखादा सभासद त्याच्यावर प्रश्न विचारतो, या सगळ्या गंभीर प्रश्नाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। तर जातीपाती धर्माच्या भानगडीमध्ये अशा महत्त्वाच्या घटनेकडे दुर्लक्ष होता कामा नये, म्हणून तुमच्या माध्यमातून अतुल सावेंना पुन्हा विनंती आहे, जे दिव्यांगाचे मंत्री आहे, अशा प्रकारच्या रोज घटना दिसत आहे। वसतिगृह बरोबर नाही, शाळा बरोबर नाही, त्यांचे मानधन बरोबर भेटत नाही। कित्येक दिव्यांगांना 6-6 महिने झाले त्यांना मानधन मिळत नाही। आणि मग अजितदादा असताना ते म्हणत होते का मला अधिवेशनात आश्वासन दिलं होतं 5 तारखेच्या आत जर मानधन झालं नाही तर मी वित्त सचिवाचं मानधन करणार नाही। आता अजितदादा गेले आणि शब्दही गेला। आता पुन्हा शब्द देणाऱ्या मंत्र्याचा आम्ही कॅमेरा लावून बघतोय, कुणी भेटतं का असं।